साताऱ्याच्या पश्चिम घाटात पावसाची दमदार बॅटिंग. महाबळेश्वर धुक्यात, कोयना धरणातील पाणी साठ्यात वाढ. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरात मान्सूननं जोरदार हजेरी लावली. महाबळेश्वर, कोयनानगर, ठोसेघर आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये निसर्ग अक्षरशः बहरून आलाय. मुसळधार पावसामुळे धबधबे प्रवाहित झालेत. कोयना धरणातील पाणी साठ्यात वाढ होते. दाट धुकं, हिरवाईची चादर आणि फेसळणारे धबधबे यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने घाटमाथ्याकडे आकर्षित होत आहेत. थंड हवेचं पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झालाय. डोंगर दऱ्यांवर दाट धुक्याची चादर पसरली. वेण्णा तलाव, विविध पर्यटन पॉइंट्स आणि घाट परिसरातील निसर्गाचं मनमोहक रूप पाहायला मिळत आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान हवामान विभागानं घाट भागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला. 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट तर रविवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला. मुसळधार पावसामुळे काही घाट रस्त्यांवर दृश्यमानता कमी झाली आहे. वाहन चालकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यानं सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील छोटे मोठे धबधबे प्रवाहित झालेत. प्रसिद्ध ठोसेघर धबधबा फेसाळू लागलाय. परिसरात निसर्गरम्य वातावरण निर्माण झालंय. सातारा, जावळी, पाटण, वाई, कराड आणि महाबळेश्वर तालुक्यांमध्ये गुरुवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. गुरुवारी सकाळी 10:30 वाजेपर्यंत महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक 141.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर जावळीत 23 मिलीमीटर, पाटणमध्ये 19.8 मिलीमीटर, वाईमध्ये 15.3 मिलीमीटर आणि कराडमध्ये 10.7 मिलीमीटर पाऊस झाला. दुसरीकडे कोयना धरण परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात वाढ होते. आज सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाची पाणी पातळी 2045 फूट 3 इंच इतकी नोंदवण्यात आली. धरणामध्ये 16.03 टीएमसी ग्रॉस स्टोरेज तर 10.91 टीएमसी लाईव्ह स्टोरेज उपलब्ध आहे. गेल्या 24 तासात कोयना इथं 53 मिलीमीटर, नवजा इथं 105 मिलीमीटर तर महाबळेश्वर इथं 158 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणात 7,585 क्युसेक इतका पाण्याचा प्रवाह येतोय. धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढतोय. दरम्यान कोयनानगर परिसरातील प्रसिद्ध ओझरडे धबधब्यानेही पर्यटकांना भुरळ घातली आहे. तब्बल 800 ते 900 फुटावरून कोसळणारा हा धबधबा आता पूर्ण क्षमतेने वाहू लागलाय. धबधब्याच्या फेसाळ प्रवाह, दाट धुकं आणि हिरवाईनं नटलेला परिसर पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटसाठीही पर्यटक मोठ्या संख्येने इथं गर्दी करतात. पहिल्याच दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. भात शेतीला दिलासा मिळालाय. पश्चिम भागातील भाताचे तरवे चांगले फुललेत. आगामी काही दिवसात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.